सकाळच्या नाश्त्यासाठी दररोज नवीन काय करावे असा विचार जर तुमच्या मनात येत असेल तर दही धपाटे हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. अस्सल मराठवाडा स्टाईलने दही धपाटे कसे बनवावेत हेच आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, माझं नाव गंगासागर लहू पडगणकर, गावाचे नाव खनेपुरी, तालुका जिल्हा जालना. मी हुरड्याचं पीठ तयार करते. तर ह्या पिठापासून आपण आज धपाटे बनवणार आहे, म्हणजेच थालीपीठ. तर त्याला लागणारं साहित्य हे हुरड्याचं पीठ आहे, हे पालक आहे, कोथिंबीर आहे, हिरवी मिरची, लसूण आहे, आणि आपण जर भोपळा टाकून करायचं बनायचं असेल तर भोपळा पण आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य मीठ आहे, हळद आहे, तेल आहे, आपल्याला एक ओला कपडा पण लागतो. आता याचं आपण मिश्रण तयार करू. चवीनुसार आपल्या मीठ मिरची आपण आपल्या चवीनुसार घालायची, तिखट कमी जास्त. आता हे मिश्रण आपण गव्हाच्या पोळीचं बनवतो तसं सैल बनवून घ्यायचं. याच्यात तुम्ही पालकच्या भाजीच्या ऐवजी मेथीची पण घालू शकता. आवडीनुसार तुम्हाला जे आवडेल ते भाजीपाला ऍड करू शकता. त्याच्यात तुम्ही शेवग्याचा पाला सुद्धा ऍड करू शकता, कारण शेवग्याच्या पाल्यानं आणि हे भोपळ्यानं शुगर कमी होते. भाजीपाला याच्यासाठी टाकायचा की मुलांना भाजीपाला मुलं खात नाही ना, तर मग त्याच्यात आपण मिक्स करून जर थालीपीठात टाकले तर मुलं आवडीने खातात. आता हे पीठ आपलं तर तयार झालं. आपण गव्हाच्या पोळ्या लाटतो तसं सैल मळायचं, ज्वारीच्या भाकरीसारखं जाड मळायचं नाही. ह्या बेलण्यानं लाटायचे नाही, अशा हाताने प्रेस करायचे. हे तव्याला चिटकू नये म्हणून तव्यावर थोडं तेल सोडायचं. आपले धपाटे तयार झालं. आता याची आपण प्लेट लावू. आता ही प्लेट तयार झाली धपाट्याची. अत्यंत सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये अस्सल मराठवाडा स्टाईल दही धपाटे तुम्ही देखील आपल्या घरी ट्राय करू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. नारायण काळे, लोकल 18, जालना.